गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण विषय मराठी कविता क्रमांक 5 डराव डराव हे शिकणार आहोत. डराव डराव या कवितेचे कवी आहेत ग ह पाटील. यांचं पूर्ण नाव आहे गणेश हरी पाटील. त्यांचा जन्म आहे 1906 आणि मृत्यू आहे 1989. गणेश हरी पाटील हे एक बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना लहान मुलांसाठी कविता कथा लिहिणं फार आवडायचं. अशीच लहान मुलांची कविता त्यांनी आपल्याला या क्लासमध्ये दिलेली आहे, तीच आपण आज अभ्यासणार आहोत. त्यांच्या अनेक कविता आपल्याला मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये बघायला मिळतात. असे हे गणेश हरी पाटील. तर आपण जी कविता आज बघणार आहोत डराव डराव, या शब्दावरून तुम्हाला काहीतरी कळलंच असेल की डराव डराव असा आवाज कोण करते. सगळ्यांनाच माहिती आहे. तर डराव डराव असा आवाज करतो बेडूक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फ्रॉग. मुलांनो, सर्वप्रथम तुमच्याकडे जी पुस्तक आहे त्या पुस्तकामधलं ते चित्र, कवितेमध्ये दिलेले चित्र जे आहे ते तुम्ही बघा. तिथे तुम्हाला काय दिसत आहे? तिथे तुम्हाला दिसत आहे एक मोठा दगड, त्या दगडावर आहे एक बेडूक आणि त्या बेडकासमोर एक मुलगी बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये काय आहे तर एक कागदाची छोटीशी नाव त्या मुलीच्या हातामध्ये आहे. नाव म्हणजे बोट, होडी. ती मुलगी काहीतरी बोलताना तुम्हाला दिसत आहे. आपल्याला ते माहिती नाही काय बोलत आहे. तेच कवीनी या कवितेमध्ये सांगितलं आहे की ती मुलगी त्या बेडकाशी काय बोलत आहे, कोणता संवाद ती साधत आहे, आणि तेच या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर पहिला कडवा आपण बघूया. डराव 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 का ओरडता उगाच राव. राव, आपल्याला एखाद्याला रिस्पेक्टफुली जर बोलायचं असलं तर आपण इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतो मिस्टर. तसंच ती मुलगी त्या बेडकाशी अगदी रिस्पेक्टफुली आदराने बोलत आहे आणि त्याला म्हणत आहे राव, म्हणजे मिस्टर, मिस्टर बेडूक, मिस्टर फ्रॉग. डराव डराव का बरं तुम्ही इथे ओरडत आहे, उगाच तुम्ही का बरं इथे आवाज करत बसलेले आहे, असा प्रश्न ती त्या बेडकाला विचारत आहे. पत्ता तुमचा नव्हता काल. पत्ता म्हणजे काय? ॲड्रेस. तुम्ही काल इथे नाही दिसले मला, कालपर्यंत तुम्ही इथे नव्हते, काल तुमचा इथे अजिबात पत्ता नव्हता. कोठूनी आला सांगा नाव. कोठूनी म्हणजे कुठनं आला आहेत तुम्ही. ती त्याला क्वेश्चन करत आहे, प्रश्न विचारत आहे की तुम्ही कुठून आला आहे, तुमचं नाव मला सांगा, कारण कालपर्यंत तुम्ही मला इथे दिसले नाही. असा क्वेश्चन ती चित्रामध्ये दिसत असलेली मुलगी त्या बेडकाला विचारत आहे, अगदी आदराने, रिस्पेक्टफुली. त्यानंतर दुसरा कडवा आहे. धो धो पाऊस पडला फार. धो धो म्हणजे जोराचा पाऊस, मुसळधार पाऊस. काल खूप जोराचा पाऊस पडला होता. तुडुंब भरला पहा तलाव. तलाव माहिती आहे सगळ्यांना, इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला पॉन्ड. तुडुंब भरला. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. काल जो धो धो पाऊस पडला त्यामुळे काय झालं आहे, तलाव पूर्ण तुडुंब काठोकाठ भरून गेलेला आहे. सगळीकडे पाऊसच पाऊस आम्हाला दिसत आहे. रस्त्याने पाऊस वाहत आहे, जागोजागी खड्डे तयार झालेले आहेत. सुरू जाहली अमुची नाव. अमुची म्हणजे आमची, जाहली म्हणजे झाली. सुरू जाहली अमुची नाव. हा जो धो धो पाऊस पडला आहे, तुडुंब तलाव भरलेला आहे आणि आम्ही छोटी मुलं आपली नाव घेऊन इथे खेळायला तयार झालेलो आहोत, सज्ज झालेलो आहोत. आम्ही नाव घेऊन आलेलो आहे. नाव म्हणजे बोट, कागदाची, जी आपण असली बोटमध्ये बसतो ती बोट नाही, तर छोट्या मुलांची बोट. आनिक तुमची डराव डराव. आनिक म्हणजे आणि, अजून. आम्ही छोटी मुली इथे जमलो आहे, आम्हाला खेळायचं आहे आणि तुम्ही इथे उगाचच डराव डराव आवाज करत बसलेले आहे. तर कुठून आले तुम्ही, कसे काय आले, तुमचं नाव काय, अशा प्रकारचे क्वेश्चन्स ती त्याला विचारत आहे, कारण तिथे त्या मुलीला खेळायचं आहे म्हणून. नंतर तिसरा कडवा आहे तो आपण बघू. बटबटीत डोळ्यांचे ध्यान. ध्यान म्हणजे त्याचं रूप, त्याच्या शरीराला म्हणत आहे ती, त्याच्या रूपाला म्हणत आहे. बटबटीत डोळे म्हणजे मोठाले विद्रूप डोळे.
बटबटीत डोळ्यांचे ध्यान, तुमचे जे मोठमोठाले डोळे आहेत त्यामुळे तुमचं जे रूप आहे, शरीर आहे, ते अगदी विचित्र दिसत आहे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. त्या बटबटीत डोळ्यांमुळे, मोठमोठाल्या डोळ्यांमुळे तुमचं जे रूप आहे, ज्याला तिने ध्यान म्हटलेलं आहे, ते अगदी विचित्र दिसत आहे, अशी ती बेटकाला सांगत आहे. कोण? ती छोटी मुलगी जी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे ती. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. ती विचारत आहे त्याला की तुम्ही इथे आले आहे, इथे बसले आहे, तुमच्या मनात काय आहे, कशासाठी तुम्ही इथे आलेले आहे, तुमच्या मनात आहे तरी काय? तुम्हाला ही छत्री हवी आहे का, ही नाव हवी आहे का? आता बघा, ती जी खरोखरची छत्री ती त्याला देत आहे का? चित्रामध्ये बघा, तुम्हाला छोटीशी जी पावसाळ्यामध्ये छत्री उगवते, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, ती छत्री ती त्याला देऊ करत आहे की तुला जर कुठे जायचं असेल तर ही घे छत्री, ही घे नाव. नाव म्हणजे तेच कागदाची बोट, आणि यामध्ये बस आणि जा, असं ती त्याला सांगत आहे. म्हणजे तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. ही छत्री लागत असेल तर ही घ्या, ही बोट लागत असेल तर ही घ्या. जा गाठा जा अपुला गाव. अपुला म्हणजे आपला, अपुला म्हणजे आपला, आणि गाठा म्हणजे पोहोचणे, जा. जा गाठा जा अपुला गाव. ह्या नावमध्ये बसा आणि आपल्या गावाला तुम्ही परत जा, आणि आम्हा छोट्या मुलांना इथे त्रास देऊ नका, आणि तुमची डराव बंद करा आणि थांबवा डराव. आणि तुम्ही जी डराव करत इथे बसलेले आहे ती डराव तुम्ही थांबवा. असं या संपूर्ण कवितेमध्ये ती छोटी मुलगी त्या बेटकाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशी आहे ही डराव कविता, की मुलगी त्याला काय म्हणत आहे आणि त्याच्याकडनं ती काय अपेक्षा करत आहे. ओके, थँक्यू.